नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, महावितरण कंपनीमार्फत जे आहे शिकाऊ उमेदवारासाठी भरती निघालेली आहे. यामध्ये महावितरण कंपनीमार्फत नाशिक परिमंडळ कार्यालयाअंतर्गत जे आहे नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील उमेदवारासाठी जे आहे यामध्ये ॲप्रेंटिसची भरती निघालेली आहे. यामध्ये डिग्री ॲप्रेंटिस, डिप्लोमा ॲप्रेंटिस आणि आर्ट अँड कॉमर्स ग्रॅज्युएट ॲप्रेंटिससाठी जे आहे ही ॲप्रेंटिस निघालेली आहे. यामध्ये अभियांत्रिकी पदवीधारक म्हणजेच जे आहे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटसाठी 41 जागा आहे. त्यानंतर इंजिनिअरिंग डिप्लोमासाठी जे आहे 13 वॅकन्सी आहे आणि आर्ट्स अँड कॉमर्स ग्रॅज्युएटसाठी 16 वॅकन्सी आहे. अशा प्रकारे एकूण 70 ॲप्रेंटिसच्या जागा आहे. यामध्ये 2025-2026 या एका वर्षाच्या कालावधीकरिता जी आहे ही ॲप्रेंटिस निघालेली आहे. यामध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणाच्या आधारे जे आहे उमेदवाराची यामध्ये निवड केली जाईल. 5 मार्च 2025 रोजी जे आहे सकाळी 10 ते सायंकाळी 5:30 या कालावधीमध्ये कागदपत्राची पडताळणी करून जे आहे उमेदवाराची जी आहे निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर येणाऱ्या उमेदवाराचा जो आहे विचार केला जाणार नाही. यामध्ये जे आहे प्रशिक्षणार्थी जे काही राहतील हे नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेले उमेदवारच त्यांना पाहिजे आहे. या जिल्ह्यातील उमेदवारांनाच जे आहे यामध्ये प्रथम प्राधान्य देण्यात येईल. आता वयोमर्यादेच्या बद्दल माहिती दिलेली आहे की उमेदवाराचं जे काही वय आहे हे 18 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. शैक्षणिक पात्रता जे आहे ही खालील प्रकारे त्यांनी मागितलेली आहे. ज्यामध्ये इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटसाठी इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग किंवा बीटेकमध्ये इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग जर असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. तसेच जर डिप्लोमासाठी जर बघितलं तर डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग तुमचा असला पाहिजे. आणि जर समजा तुम्ही आर्ट किंवा कॉमर्स ग्रॅज्युएट असाल तर इयत्ता 10वी त्यानंतर 2 वर्ष 11वी-12वी आणि त्यानंतर जे आहे 3 वर्षाची तुमची डिग्री ही पूर्ण झालेली असली पाहिजे. आणि यामध्ये जे काही उमेदवार आहे हे 1 एप्रिल 2023च्या नंतर जे आहे हे उत्तीर्ण झालेले असले पाहिजे. आणि यामध्ये जे काही तुमची सिलेक्ट लिस्ट आहे ही तुमच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेतील सरासरीच्या आधारे जे आहे हे लावण्यात येईल. म्हणजे समजा सेमिस्टर पॅटर्न राहिला तर समजा उदाहरणार्थ 5वा आणि 6वा सेमिस्टर किंवा 7वा आणि 8वा सेमिस्टर आता फायनलला, तर त्याच्या आधारे जे आहे तुमचं जे आहे विचारात घेतलं जाईल. आणि नॉर्मल ग्रॅज्युएट जे उमेदवार राहतात तर त्यामध्ये त्यांची जर समजा वार्षिकमध्ये जर एकच परीक्षा होत असेल तर त्या आधारे तुमचे फायनल इयरचे जे गुण आहे यामध्ये विचारात घेतले जातील. तर यामध्ये जे आहे तुमचं 60% गुण जे आहे तुम्हाला कमीत कमी असले पाहिजे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी किमान 55% गुण असणे गरजेचं आहे. आणि यामध्ये आर्ट्स अँड कॉमर्स ग्रॅज्युएटसाठी आणखी एक अट आहे ती म्हणजे MSCITची परीक्षा जी आहे हे उमेदवार उत्तीर्ण असले पाहिजे. प्रशिक्षणाचा जो काही कालावधी आहे हा 1 वर्षाचा राहील. जे काही ग्रॅज्युएट उमेदवार आहे त्यांना 9,000 रुपये स्टायपेंड आणि डिप्लोमा उमेदवारांना 8,000 रुपये स्टायपेंड दिलं जाईल. यामध्ये उमेदवारांना जे आहे खाली प्रकारचे कागदपत्र जे आहे हे कागदपत्र पडताळणीच्या वेळेस घेऊन जाणे गरजेचं राहील. ज्यामध्ये आधार कार्ड, रहिवासी दाखला, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी असेल तर ते, त्यानंतर 10वी-12वीची मार्कशीट असेल तर ते, पदवी किंवा डिप्लोमाच्या मार्कशीट्स, ज्यामध्ये फायनल इयरच्या मार्कशीट त्यांनी नमूद केलेले आहे, सर्टिफिकेट असेल तर ते, आणि इतर जे काही आवश्यक ते कागदपत्र असतात ते. हे कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती आणि ओरिजिनल प्रती तुम्हाला सोबत घेऊन जाणे गरजेचं राहील. यामध्ये जे आहेत त्यांनी सांगितलं आहे की तुमचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे हे 5 मार्च 2025ला घेतलं जाईल. तर त्यावेळेस तुम्हाला तिथे घेऊन जाणे गरजेचं राहील. यामध्ये जे आहे उमेदवाराने जे आहे सुरुवातीला NATS.education.gov.in या पोर्टलवरती जे आहे रजिस्ट्रेशन करणे गरजेचं आहे. त्यानंतर त्यांना जे आहे ऑनलाईन अप्लाय करावं लागेल अशा प्रकारे राहील मित्रांनो. तर निवड झालेले जे काही उमेदवार आहे त्यांची जी काही यादी आहे ही नाशिक परिमंडळ कार्यालयाच्या नोटीस बोर्डावरती जे आहे लावण्यात येईल. तर NATS या पोर्टलवरती जे आहे त्यांनी रजिस्ट्रेशन करणे कंपल्सरी ठेवलेलं आहे. बाकी अप्लाय लिंक जे आहे हे जनरेट झाली की नाही हे आपल्याला पोर्टलला लॉग इन केल्यानंतरच समजेल मित्रांनो. त्यामुळे तुम्ही जर समजा अकाउंट असेल तर एकदा लॉग इन करून जरूर चेकआउट करून घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. यासाठी रजिस्ट्रेशनची लिंक खाली डिस्क्रिप्शनला दिलेली आहे, त्यावरती जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. तसेच यासाठीचे नोटिफिकेशन जर तुम्हाला डाउनलोड करायचे असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद.